आज आपल्या संघासाठी मैदानावरती उतरलेत सुरेश दादा साळुंके। कालपर्यंत पायाच्या दुखण्यामुळे नक्कीच घरी होते, परंतु आज आपल्या संघासाठी गावासाठी गावाच्या नावासाठी मैदानावरती नक्कीच उतरलेत। सागर दादा तो रॅपर आपण खिशात ठेवायचा ज्यावेळी बॉल तुम्ही फेकला। आपलं मैदान स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे, आपला कचरा आपली जबाबदारी। मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही पद्धतीचा कचरा आपण फेकायचा नाहीये, कारण की आपणच तिथे खेळणार आहोत। चला मॅचला करूया सुरुवात। आजच्या दिवसातील साखळी सामन्यातील ही शेवटची लढत। एका बाजूला अजित इलेव्हन तामिने, विपक्ष मानादेवी स्पोर्ट्स आंबरग। मॅचला होईल सुरुवात। चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज। सूरज पवारचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती डीप एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला पाठवलं। वन बाउंड सीमारेषा बाहेर 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 चौकार। कमी गतीचा बॉल, यावेळी चांगला चेंडू होता। डीप मिड विकेट वरून विजय आपण पाहतोय, त्याच्या हातामध्ये चेंडू। इस कारवाई संघाचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे। यावेळी चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय। चुकी चुकी आणि चुकीला माफी नाहीये। चूक झाली त्यानंतर हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चौकार। अगोदर सूरज त्यानंतर सागर, दोघेही मैदानाच्या आतमध्ये अफलातून फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कमी गतीचा बॉल पुढे सरसवून मारायचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते। कमबॅक डिलिव्हरी, या अगोदरच्या बॉलवरती चौकार नक्कीच आला होता, परंतु त्यानंतरचा हा चेंडू तितकाच चांगला होता। यावेळी स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये काय गॅदर आपल्याला पाहायला मिळालं। अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण, एकदा जोरदार टाळ्या। काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते सुरेश साळुंके यांचं। संपूर्ण आत्मसमर्पण करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये काय गॅदर होतं। हा स्ट्रोक चांगला आहे, विजय प्रयत्न करेल। ओहो, यावेळेस अगदी शेवटला चेंडू हातामधून खाली निसटला। सागर सुरक्षित आहे मैदानाच्या आतमध्ये। ही विकेट महत्वाची होती, महत्वपूर्ण होती, ती विकेट मात्र हातामधून खाली निसटली। या षटकामध्ये बराच क्षेत्ररक्षकांकडून झालेल्या चुका मात्र भरपूर धावा देऊन गेला। एका षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा 10 बिनगडी बाद संघ मानादेवी स्पोर्ट्स आंबरग। कमी गतीचा बॉल, सागरने मात्र गरकन फिरवलाय, परंतु या बॉल वरती मिळेल एक सिंगल। फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक।
कारण की बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. सीमारेषेच्या पलीकडे सागरच्या बॅट मधून उत्तुंग भरारी घेणारा पॉवरफुल स्ट्रोक षटकार. पुन्हा एकदा विजय साळुंके आपण पाहतोय. सागर पवार त्याची पॉवर दाखवत असताना लागोपाठचा सलगचा लगातारचा दुसरा दमदार षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. सागर पवार ऑन फायर. सलामीसाठी आलेला फलंदाज पहिल्या षटकामध्ये एक चौकार लगावतो, त्यानंतर कुठेतरी लडखळत फलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये मात्र पेटून उठलाय. अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 2 आलेत, तिसरा येईल का? आजच्या दिवसामधली पहिली हॅट्रिक षटकार तर नक्कीच गोकुळ संघाच्या अक्षयने लगावली. पुन्हा एकदा सागरकडे ती संधी आहे. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. संदीप जाईल चेंडूच्या खालती. आहे क्षेत्ररक्षक, तो चुकी करणार नाहीये. तो संघाचा नेता आहे, संघाचा करता धरता कर्णधार आहे आणि त्याच्या माध्यमातून चुकी आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. संदीपने पकडलाय झेल आणि संपवलाय सागरचा खेळ. सागर बॅक टू द डग आउट. श्रेयस 777 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होतोय. श्रेयस पवार. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर प्लिक करायचा होता. बॅटच्या आतमधली काढा, त्यानंतर चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, मिळेल एक सिंगल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये शेवटचा बॉल. 24 धावा धावपालकावरती. हा चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे ओमकार. ओमकारने इथे मात्र चुकी केली आहे. चुकीला माफी नाहीये. चेंडू तितका अवघड नव्हता, पकडायचा होता, परंतु ओमकार पकडू शकला नाहीये. त्याच्या हातावरती टप्पा घेऊन चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. संदीप ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी. हा चेंडू कमी गतीचा होता. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक. चेंडू सरळ समालोचन कक्षाला वंदन करत असताना सूरज पवारच्या बॅट मधून आला हा षटकार. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक. सरळ अगदी वेगाने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा सलगचा लागोपाठचा दुसरा दमदार षटकार सूरज पवारच्या बॅट मधून. बकासूर आहे. यावेळेस सोडून दिलाय. ओळखलं होतं चेंडूला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. सलगचा तिसरा येईल का? 41 धावा धावफलकावरती. हा देखील सोडून दिलाय. हा देखील अवांतर स्वरूपाचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. धीम्या गतीचा बॉल, परंतु पुनश्च दिशा खराब. आणखीन एक अवांतर चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. हा प्रेशर, हा दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. लागोपाठच्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये षटकार नक्कीच झाले. त्यानंतर सूरज पवारचे आक्रमक खेळी कुठेतरी गोलंदाजाला भावित करते. आणि हा पहा, चेंडू हवेमध्ये.
उंची जास्त, लांबी देखील तितकीच जास्त. आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक षटकार तो पराक्रम आपल्या नावावरती करतोय सूरज पवार, बकासूर ऑफ वाल्मिकी फटार. खतरनाक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 49 धावा धावफलकावरती आणि ही एक ऍड केली जाईल 50 धावा धावफलकावरती. संघाची अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळते. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार नक्कीच आले. सूरज पवार मात्र आपली पॉवर दाखवते मैदानाच्या आतमध्ये. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न थांबवलं जाते. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न. हा फटका भरपूर चांगला आहे. अंतर देखील भरपूर पार केलंय. सरळ दिशेत, सरळ रेषेत, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. गगनाला गवसनी घालणारा आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा षटकार सूरज पवारच्या बॅट मधून आलाय. सत्तावन्न धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 चा. इथे भिरकावून दिला. आणखीन एक मोठा धमाका 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 सूरज पवारच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती आलाय हा मोठा गगनाला गवसनी घालणारा क्रिकेट मधील मादक सौंदर्य दर्शवणारा षटकार. 63 धावा धावफलकावरती आणि 64 धावांचं टार्गेट सेट झालंय. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय टीम मानादेवी स्पोर्ट्स आमरक संघाच्या खेळाडूंकडून. वैभव आज 11 मध्ये आहे म्हणून इतका चांगला खेळ राहिलाय सूरज पवारचा. त्याला तुम्ही बाहेर बसवत जाऊ नका. खेळाडू तो भरपूर चांगला आहे. त्याच्या आतमध्ये असलेले गुणधर्म, त्याच्या आतमध्ये असलेली कला अजून मानादेवी स्पोर्ट्स आमरक संघ ओळखू शकला नाहीये. ज्या वेळेस तो 11 मध्ये खेळतो त्यावेळेस संघाचा खेळ आणि ज्या वेळेस तो 11 मध्ये खेळत नसतो त्यावेळेस संघाचा खेळ भरपूर फरक आहे.
खोल टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. आतापर्यंत 12वा खेळाडू म्हणून इथे काम पाहत होता, आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. चांगलं गॅदर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते, चांगली फेकी. चापट मारली चेंडूवरती, चांगला स्ट्रोक आपण पाहतोय संदीपच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे तिथे, थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळालं. अगदी शेवटी चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलंय, तिथे मिळेल एक सिंगल. इथे फटका चांगला आहे, बॅटच्या बरोबर मध्ये लागलाय हा बॉल. सागर धावेल, काळजी घ्यायची आहे तिथे. झेल सुटला हरकत नाहीये, मॅच हारलो हरकत नाहीये, परंतु स्वतःची काळजी घेऊन सेफ क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. कारण की आपल्याला हाच शनिवार रविवार खेळायचं नाही, तर अशा आयुष्यामधले कित्येक शनिवार रविवार खेळायचं आहे. अशा कोणत्याही पद्धतीची जोखीम आपण घेऊ नका, जेणेकरून आपला खेळ थांबेल. कारण की क्षेत्ररक्षण करत असताना अनेक खेळाडूंना दुखापती झाल्या आणि त्याच्याने बरेच खेळाडूंचे क्रिकेट थांबताना मी पाहिले. धावफलक आतापर्यंत आपण पाहतोय 10च्या घरामध्ये. चापट मारली, चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. दर्जेदार क्षेत्ररक्षण, पॉइंट कव्हरला अगदी टिचून क्षेत्ररक्षण केलं जाते खेळाडूच्या माध्यमातून. डीप मिडला आपण पाहतोय वैभव पवार क्षेत्ररक्षण करत असताना. यावेळेस देखील शॉर्ट कव्हरला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची समाप्ती. बॅटची वरची कडा, बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, मिळेल एक सिंगल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 12च्या घरामध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय ओव्हर नंबर 3 मध्ये. 3 चेंडूचा खेळ आहे बाकी. इथे चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे वैभव, प्रयत्न करतील. वैभवच्या आवाक्या बाहेरचा हा बॉल, देऊन जाईल 4 धावा. इथे जोरकस मारायचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न, फटका चांगला आहे, भरपूर चांगला. सागर प्रयत्न करेल, चांगला अडवलं गेले चेंडूला, चांगलं मैदानाच्या आतमध्ये ढकलून दिलं, सेफ आहे. धावा इथे मिळणार नाहीयेत. षटकाची होती समाप्ती आणि या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवतोय टीम मानादेवी स्पोर्ट्स आंबरक संघ. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक, तुमचा खेळ देखील अप्रतिम होता. तुम्हाला पुढील हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा. अजित 11 तामिने. यानंतरची होणारी मॅच बराडी माता अंबावडे, त्यांचा विपक्ष मानादेवी स्पोर्ट्स आंबरक.
विटला 11 कारळे विरुद्ध माना स्पोर्ट्स आंब्रक अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस साठी यायचे विनंती असेल. हे चला टॉस करायचंय. टॉस केला जातो. एका बाजूला माना स्पोर्ट्स आंब्रक तर दुसऱ्या बाजूला विठला देवी कारळे संघ. टॉस केला जातो आणि टॉस विजेता संघ निर्णय कळवा लगेच. म्हणजे मॅच राहील एक. आंब्रक संघाची बॅटिंग आहे तर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विटलाय पाळशी कारळे संघ विटलाय 11 कारळे संघ. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या.